हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा जो पेसा केस संदर्भातील जवळपास मित्रांनो 13 जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे मित्रांनो, आणि या 13 जिल्ह्याचा तलाठी भरतीचा जो रिझल्ट आहे मित्रांनो तो पेंडिंगला आहे। तर आता मित्रांनो या रिझल्ट संदर्भात एक मोठी बातमी म्हणा किंवा एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर ती अपडेट काय आहे ती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेट सांगणार आहे की तुमचा जो न्यायालयाचा निर्णय येणार आहे पेसा केस संदर्भात तलाठी भरतीचा त्याची डेट काय आहे मित्रांनो, आणि तुमचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करतो। तर बघा, तलाठी पेसा जिल्ह्याचा निकाल कधी लागेल? 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे आणि 13 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला नाही। पेसा कायदा लागू असणारे एकूण 13 जिल्हे आहेत। निकाल का जाहीर केला नाही? आणि मित्रांनो आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। तर निकाल कधी जाहीर होईल ते बघा मित्रांनो, ऑनलाईन वेबसाईटवर जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार येत्या मित्रांनो 5 मार्चला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। अगोदर मित्रांनो त्यांनी तारीख दिली होती 30 जानेवारी, त्याच्यानंतर मित्रांनो परत त्यांनी तारीख दिली 13 फेब्रुवारी, आणि आता परत एकदा मित्रांनो तो तुमची लांबणीवरच प्रोसेस चाललेली आहे। ह्यावेळेस तरी असं वाटत होतं मित्रांनो की 13 तारखेला मित्रांनो जो काय निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा तो येईल, परंतु आता मित्रांनो परत नवीन तारीख मिळालेली आहे आणि ती तारीख आहे मित्रांनो 5 मार्च। ही तारीख मित्रांनो तुम्ही लक्षामध्ये ठेवा, ठीक आहे। जर मित्रांनो 5 मार्चला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता तर आणि तरच पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल। जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातली आहे ती हटवली नाही तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल। म्हणजे हे मित्रांनो पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे। सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्यानुसारच राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे। राज्य शासन स्वतःहून यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याची केस सुरू आहे। तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। जर त्यांनी 30 तारखेलाच 5 मार्चलाच निकाल लावायला परवानगी दिली तर मात्र लगेच 1 किंवा 2 दिवसातच राज्य शासन तुमचा निकाल लावेल। म्हणजेच मित्रांनो 7 मार्च किंवा 8 मार्च, सरासरी मित्रांनो 10 मार्च पर्यंत तुमची सर्व प्रोसेस क्लिअर होईल। 13 जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या विद्यार्थ्यांच्या समोर नाहीये। तर बघा मित्रांनो, जेवढे पण आपले YouTube चॅनलवरती विद्यार्थी जुडलेले आहेत तलाठी भरतीची तयारी करणारे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आता विनंती आहे की मित्रांनो तुम्हाला सर्वांना पेशन्स ठेवण्याची गरज आहे। कारण की यावेळेस असं वाटत होतं की यावेळेस म्हणजे 13 फेब्रुवारीला रिझल्ट वगैरे सर्व जी काही प्रोसेस आहे ती कंप्लीट करतील, परंतु मित्रांनो परत एकदा डेट वाढवलेली आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही इतर परीक्षांचा सोबत अभ्यास वगैरे चालू ठेवा मित्रांनो, आणि मित्रांनो तो आता तुम्हाला परत एकदा पेशन्स ठेवण्याची गरज आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू सो मच, आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा।